In a last lecture, we have studied different control related to form like text box, radio buttons, check box, submit button, reset button, and text area tag. These controls are used to collect different kinds of user inputs such as name, address, etc. So today we are going to learn our first chapter, advanced web designing. In that chapter we have going to see HTML5 advanced input elements. So here we can see on my screen some input elements. The first element is input type is equal to color. Input is a tag, type is an attribute, and color is a value given to that attribute. So here when I am going to use input type is equal to color, it's defined a color picker. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करू शकतो, ज्यावेळेस इनपुट टाइप इज इक्वल टू कलर हा टॅग मी माझ्या फॉर्मवरती वापरणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे, एक कलर पिकर मला तिथं अवेलेबल होणार आहे. हे आपण विथ एक्झाम्पल पुढे बघणार आहोत. देन when I am going to use input type is equal to number, it defines a field for entering a number. म्हणजेच आपल्या वेब पेजवरती काय होईल, एक टेक्स्ट बॉक्स अवेलेबल होईल आणि त्यामध्ये आपण काय करू शकतो, नंबर इनपुट करू शकतो. नेक्स्ट, इनपुट टाइप इज इक्वल टू URL. इट्स डिफाइंड अ फील्ड फॉर एंटरिंग अ URL. म्हणजेच आपण ब्राउझरमध्ये जसा URL एंटर करतो त्याचप्रमाणे काय होईल, आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स अवेलेबल होईल, त्यामध्ये आपण आपला URL काय करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. नेक्स्ट आहे इनपुट टाइप इज इक्वल टू इमेज. इट डिफाइन्स ॲन इमेज ॲज अ सबमिट बटन. म्हणजेच काय होणार आहे, ज्यावेळेस हा टॅग आपण वापरणार आहे त्यावेळेस काय होईल की आपण आपल्या बटनवरती काय करू शकतो, इमेज घेऊ शकतो. नेक्स्ट टॅग आहे इनपुट टाइप इज इक्वल टू डेट. इट्स डिफाइन अ डेट पिकर विथ द इयर, मंथ अँड डे. म्हणजेच लास्ट टाइम आपण ऑप्शन टॅग वापरला होता आणि तिथं काय केलं होतं, डेट, टाईम, मंथ वगैरे घेतलं होतं. पण हा टॅग काय इनबिल्ट आहे, त्यावेळेस तुम्ही इनपुट टाइप इज इक्वल टू डेट लिहिचाल त्यावेळेस काय होईल, डेट टाईम पिकर काय होणार आहे, आपल्या वेब पेजवरती अवेलेबल होणार आहे आणि तिथून काय करू शकता, तुम्ही डायरेक्टली डेट टाईम सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट आहे इनपुट टाइप इज इक्वल टू ईमेल. ज्यावेळेस मी हा टॅग वापरणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, इट्स डिफाइन अ फील्ड फॉर ॲन ईमेल ॲड्रेस. माझ्या वेब फॉर्मवरती काय होईल, एक टेक्स्ट बॉक्स तयार होईल, त्यामध्ये मी काय एंटर करू शकतो, माझे ईमेल ॲड्रेस इन्सर्ट करू शकतो. आता हे काय करूयात आपण. नेक्स्ट टॅग इज अ इनपुट टाइप इज इक्वल टू मंथ. इट्स defines a month and year control in a format is YYYMM, year and month format. म्हणजे ज्यावेळेस आपण इनपुट टाइप इज इक्वल टू मंथ हा टॅग वापरणार आहोत त्यावेळेस आपल्या वेब पेजवरती काय होणार आहे, एक डेट टाईमचा ऑप्शन डिस्प्ले होईल, त्यामधून तुम्ही काय करू शकता, इयर आणि मंथ सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट आहे इनपुट टाइप इज इक्वल टू रेंज. इट्स डिफाइन अ रेंज कंट्रोल. डिफॉल्ट रेंज इज 0 to 100. म्हणजेच हा टॅग वापरल्यावरती काय होणार आहे, एक रेंज कंट्रोल आपल्याला डिस्प्ले होईल कशावरती, आपल्या वेब पेजवरती, आणि तुमची रेंज तुम्ही काय करू शकता त्यावेळेस तिथं सेट करू शकता की किती इनपुट आलं पाहिजे. ते इनपुट किती असेल, 0 to 100 मध्ये असेल. नेक्स्ट आहे इनपुट टाइप इज इक्वल टू डेट टाईम डॅश लोकल. ज्यावेळेस हा टॅग वापरणार आहे त्यावेळेस काय होईल, इट्स डिफाइन्स अ डेट पिकर दॅट इन्क्लूड्स द इयर, मंथ, डे अँड टाईम. आता इथे बघा दोन डिफरंट
टॅग्स आहेत. इनपुट टाईप इज इक्वल टू मंथ लिहिलं त्यावेळेस काय होतं, फक्त मला मंथ आणि इयरचाच माझ्या वेबपेजवरती अवेलेबल होईल. आणि मी ज्यावेळेस इनपुट टाईप इज इक्वल टू डेट टाईम लिहितो त्यावेळेस काय होईल, मंथ, इयर, डे अँड टाईम हे सगळं काय होईल माझ्या वेबपेजवरती तिथं डिस्प्ले होणार आहे. नेक्स्ट आहे इनपुट टाईप इज इक्वल टू टाईम. इट्स डिफाईन अ कंट्रोल फॉर एंटरिंग अ टाईम. म्हणजे आपल्या वेबपेजवरती काय होईल, आपण तिथं एक कंट्रोल अवेलेबल होईल आणि त्यामध्ये आपलं काय करू शकतो, टाईम एंटर करू शकतो. नेक्स्ट आहे इनपुट टाईप इज इक्वल टू वीक. इट्स डिफाईन अ वीक अँड इयर कंट्रोल. आता ज्यावेळेस आपण इनपुट टाईप इज इक्वल टू वीक हा टॅग वापरणार आहे त्यावेळेस काय होईल, आपल्या वेबपेजवरती एक कंट्रोल डिस्प्ले होईल आणि त्या कंट्रोलमध्ये आपण काय करू शकतो, वीक आणि इयर देऊ शकतो. नेक्स्ट आहे इनपुट टाईप इज इक्वल टू सर्च. इट्स डिफाईन टेक्स्ट फील्ड फॉर एंटरिंग अ सर्च स्ट्रिंग लाईक अ साईट सर्च और गुगल सर्च. म्हणजेच काय होणार आहे, ज्यावेळेस मी इनपुट टाईप इज इक्वल टू सर्च हा टॅग वापरणार आहे माझ्या फॉर्ममध्ये त्यावेळेस माझ्या वेबपेजवरती काय होईल, एक सर्च बॉक्स अवेलेबल होईल आणि तिथून मला जे काही सर्च करायचं ते मी सर्च करू शकतो. लाईक एखादी साईट सर्च करायची आहे, कोणतीही गोष्ट जी तुम्हाला सर्च करायची ती काय करणार, तुम्ही त्या सर्च बॉक्समध्ये एंटर करणार आणि ते काय होणार आहे, आपल्याला अवेलेबल होणार आहे. नेक्स्ट आहे इनपुट टाईप इज इक्वल टू फाईल. इट डिफाईन्स अ फाईल, सिलेक्ट फील्ड अँड ब्राउज बटन फॉर फाईल अपलोड्स. म्हणजे ज्याप्रमाणे आपण ईमेल वापरतो त्या ठिकाणी आपल्याला एखादी फाईल अपलोड करायची असेल तर आपण काय करतो, ती फाईल ब्राउज करतो. अशा स्वरूपामध्ये काय होईल, एक ब्राउज बटन आपल्याला डिस्प्ले होईल आपल्या वेबपेजवरती आणि ते वापरून काय करू शकता, तुम्ही एखादी फाईल ब्राउज करून सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट आहे इनपुट टाईप इज इक्वल टू TEL. It's used to define input fields that should contain a telephone number. म्हणजे आपल्याला टेलिफोन नंबर एखादा काय करायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे. मग त्यासाठी मी कोणता टॅग वापरेल, इनपुट टाईप इज इक्वल टू TEL. मग माझ्या वेबपेजवरती काय होईल, एक कंट्रोल डिस्प्ले होईल त्यामध्ये मी काय करू शकतो, टेलिफोन नंबर इन्सर्ट करू शकतो. हे सगळे नवीन काय आहेत, टॅग्स आहेत HTML5 मध्ये इनबिल्ट आलेले आहेत. आपण फक्त त्याचा यूज करायचा आहे, ते सगळं आपल्याला काय होईल, वेबपेजवरती डिस्प्ले होईल. आता या टॅगसाठी काय ॲट्रिब्यूट्स आहेत ते आपण काय करूयात, अभ्यासूयात. फॉर अ व्हॅलिडेशन पर्पज वी आर गोइंग टू यूज these attributes with input tag. A first attribute is disable. It specifies that an input field should be disabled. म्हणजेच ज्यावेळेस आपण इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट आणि डिसेबल ॲट्रिब्यूट वापरेल त्यावेळेस काय होईल, तो जो टेक्स्ट बॉक्स क्रिएट होईल तो काय असेल, डिसेबल असेल. म्हणजे युजर त्याच्यामध्ये काहीही इनपुट देऊ शकत नाही, तो फक्त तो जो फील्ड आहे ती रीड करू शकतो. सेकंड ॲट्रिब्यूट इज मॅक्स. इट स्पेसिफाईज द मॅक्सिमम व्हॅल्यू फॉर ॲन इनपुट फील्ड. इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर वापरला आपण आणि त्यानंतर मॅक्स इज इक्वल टू डबल कोटमध्ये व्हॅल्यू दिली 10 फॉर एक्झाम्पल. तर काय होणार आहे, तो जो टेक्स्ट बॉक्स आहे तो काय करेल, मॅक्झिमम व्हॅल्यू घेईल 10 पर्यंत. त्याचप्रमाणे जर आपण मिनिमम हे ॲट्रिब्यूट वापरलं, इट स्पेसिफाईज द मिनिमम व्हॅल्यू फॉर अ इनपुट फील्ड. म्हणजेच इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर, मॅक्स इज इक्वल टू 10 अँड मिन इज इक्वल टू 1 लिहिलं तर तो जो बॉक्स आहे तो काय करेल, मिनिमम व्हॅल्यू 1 घेईल आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काय घेईल, 10. नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे पॅटर्न. इट स्पेसिफाय अ रेग्युलर एक्सप्रेशन टू चेक द इनपुट व्हॅल्यूज. आता या ठिकाणी काय करणार आहे, आपण पॅटर्न देणार आहे. इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट आणि त्यानंतर आपण पॅटर्न सेट करणार आहे.
की आपल्याला त्या टेक्स्टमध्ये कोणत्या पॅटर्नमध्ये व्हॅल्यू तो पॅटर्न आपण तिथं देणार आहे. त्या पॅटर्न सोडून तो कुठल्याही दुसऱ्या व्हॅल्यू घेणार नाही आहे. जर आपण इनपुट केल्यास तर तो काय करेल, आपल्याला एक मेसेज डिस्प्ले करेल की याच पॅटर्नमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमच्या व्हॅल्यूज इन्सर्ट करू शकता. नेक्स्ट आहे रीड ओनली. इट स्पेसिफाईज दॅट ॲन इनपुट फील्ड इज रीड ओनली, कॅनॉट बी चेंज. म्हणजेच काय होणार आहे, ती जी फील्ड असणार आहे किंवा जो टेक्स्ट बॉक्स आपण क्रिएट करणार आहे तो काय असणार आहे, ओनली रीड असणार आहे. त्यामध्ये आपण कोणतीही गोष्ट इनपुट करू शकणार नाही आहे. नेक्स्ट आहे प्लेस होल्डर. इट्स ॲक्ट्स ॲज टेम्पररी लेबल शोईंग द पर्पज ऑफ अ टेक्स्ट फील्ड विदाउट रिक्वायरिंग अ लेबल टॅग. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या वेबपेजवरती एखादं हेडिंग द्यायचं आहे किंवा एखादी गोष्ट परमनंटली शो करायची, तर ते कशामध्ये दाखवू शकतो, आपण प्लेस होल्डरमध्ये दाखवू शकतो विदाउट लेबल टॅग यूज करता. नेक्स्ट आहे रिक्वायर्ड. इट स्पेसिफाईज दॅट इनपुट फील्ड इज रिक्वायर्ड, मस्ट बी फिल्ड आउट. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट आणि त्यानंतर रिक्वायर्ड नावाचं ॲट्रिब्यूट यूज केलं तर काय होणार आहे, त्या टेक्स्ट बॉक्समध्ये युजरने कोणतीही गोष्ट इनपुट केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. जर तो ब्लँक ठेवला आणि युजरने पुढच्या टेक्स्ट बॉक्समध्ये क्लिक केलं तर तो काय सांगेल की काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे, मॅन्डेटरी गोष्ट असणार आहे. नेक्स्ट आहे ॲटो कम्प्लीट. इट स्पेसिफाईज वेदर अ फॉर्म ऑर इनपुट फील्ड शुड हॅव अ ॲटो कम्प्लीट ऑन ऑर ऑफ. जर मी ॲटो कम्प्लीट ॲट्रिब्यूट वापरलं आणि ते ऑफ ठेवलं तर काय होणार आहे, जर फॉर एक्झाम्पल मी ईमेल वापरतो तर तो काय होणार आहे, ॲटो कम्प्लीट होणार आहे. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये मी @ टाकायचं राहिलं तर तो आपल्याला मेसेज शो करेल, इथं काय करावं लागेल, ॲटो लागेल. नेक्स्ट आहे ॲटो फोकस. इट स्पेसिफाईज द इनपुट फील्ड शूड ॲटोमॅटिकली गेट फोकस वेन द पेज लोड्स. ज्यावेळेस आपलं पेज ब्राउझरमध्ये लोड होईल आणि हे ॲट्रिब्यूट्स ज्या टॅगला वापरला असेल तो टॅग किंवा ती फील्ड ॲटोमॅटिकली काय होणार आहे, फोकस होणार आहे. नेक्स्ट आहे हाईट आणि विड्थ. हे दोन ॲट्रिब्यूट आपण वापरले आहेत ऑलरेडी. आपल्याला इमेज टॅगला हाईट आणि विड्थ द्यायची असेल तर हे दोन ॲट्रिब्यूट आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. आणि लास्टचा आहे मल्टिपल. इट स्पेसिफाईज दॅट युजर इज अलाउड टू एंटर मोर दॅन वन व्हॅल्यू इन द इनपुट एलिमेंट. दिस वर्क्स विथ इनपुट टाईप लाईक ईमेल अँड फाईल. हे जर ॲट्रिब्यूट आपण टेक्स्ट बॉक्स बरोबर वापरलं तर काय होणार आहे, तिथे आपल्याला मल्टिपल चॉईस मिळणार आहे. म्हणजेच तिथं आपल्याला ब्राउज बटन मिळणार आहे आणि तिथून काय करू शकतो, आपण आपल्याला लागणारी फाईल ब्राउज करून घेऊ शकतो. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत, हे सर्व टॅग विथ एक्झाम्पल पाहणार आहोत. ब्राउझरमध्ये रन केल्यानंतर ते टॅग्स कसे दिसत आहेत हे आपण विथ एक्झाम्पल बघणार आहोत.